नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये कायदा करणार मेळा प्राधिकरणाची सुद्धा होणार स्थापना। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। नाशिकमध्ये पार पडली या संदर्भातली बैठक। सर्वसामान्य जनता जातीयवादी नाही तर पुढारी जातीवादी, आपल्या स्वार्थासाठी ते जात उभी करतात। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी टोचले नेत्यांचे कान। कुणी कितीही काळ्या बाहुल्या बांधा माझं वाकडं होऊ शकत नाही, देवाभाऊ माझ्या पाठीशी, मंत्री जयकुमार गोरेंचं वक्तव्य। तर सावज टप्प्यात आलंय, थोडी वाट पहा, गोरेंचा विरोधकांना सूचक इशारा। नागपूरमधील संचारबंदी पूर्णतः उठवली। दुपारी 3 वाजल्यापासून सगळ्याच भागांमधील संचारबंदी उठवली। गुढीपाडवा आणि रमजानच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस अलर्ट मोडवर। संवेदनशील भागात रूट मार्च आणि मॉक ड्रिल। सणांच्या काळात अनुचित प्रकार टाळण्यासाठी घेण्यात येते खबरदारी। महाराणी ताराबाईंच्या समाधीच्या संशोधनासाठी इतिहास तज्ञांची समिती नेमा। छत्रपती संभाजीराजेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। तारा राणींच्या स्मारकाची सुद्धा मागणी। औरंगजेबाच्या कबरीला टाळे लावण्यासाठी निघालेल्या तरुणाला संभाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेत जिल्ह्याबाहेर केलं रवाना। गनिमी काव्यानं टाळ ठोकणारच, संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानचा इशारा। बुलढाण्यामध्ये वर्षभरापासून रजेवर असलेल्या महिला शिक्षकांनी शिकवण्यासाठी ठेवला खासगी महिलांना एका दिवसासाठी 200 रुपये मजुरी। चिखलीच्या शेलुदी येथील जिल्हा परिषद शाळेमधील धक्कादायक प्रकार।